ही निवडणूक फार वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. या निवडणुकीत 50 वर्षाची दादागिरी अनगरकरांची आपल्याला संपायची नामी संधी आलेली आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळ्यात लबाड जर आमदार कोण होऊन गेला असेल तर तो यशवंत माने. जो जात चोर, जो बाबाचं नाव बदलतो, जात बदलतो, लाज वाटायला पाहिजे होती. इतका हा भामटा आमदार आपल्याला 20 नोव्हेंबरला याला इंदापूरला पाठवायचं आहे. आता सर्व वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, परंतु जाता जाता एक उमेदवार म्हणून मी एवढंच सांगेन की या भागाचा जखरा या कारखान्याच्या निमित्तानं विकास झाला. शेतकऱ्यांना 2 पैशाचं साधन उपलब्ध करून देण्याचं काम श्री जाधव साहेबांनी केलं. परंतु पायाभूत सुविधा, मी पाठीमागे एकदा आलो होतो पावसाळ्यामध्ये, त्यावेळी रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतरनं माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडला होता की अनगरला जाणारे रस्ते, यांच्या कारखान्यावर असणारे डांबरी रस्ते, यांच्या शेताच्या बांधावर जाणारे डांबरी रस्ते, अगदी संडास बाथरूमपर्यंत शेतातल्या डांबरी रस्ते, अशा पद्धतीचा मोहोळ तालुक्यामध्ये एक अनगर पट्ट्यामध्ये विकास. आणि दुसरा मोहोळचा दक्षिण भाग म्हणजे बेगमपूरपासून ते अगदी देगावपर्यंत आणि सावळेश्वरपासून ते पेनूर पाटकुलपर्यंत हा जो आपला दक्षिण भाग आहे, या दक्षिण भागावर नेहमीच अनगरकरांकडून अन्याय झाला. तीच गत आता उमेशदादा म्हणाले नरखेडगडाची आहे, आणि त्यापेक्षा जास्त अवस्था आमच्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावाची आहे. हा मतदारसंघ पंढरपूर तालुक्यातील 17 गावं, मोहोळ मतदारसंघातील 100 गावं, मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावं असा मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. परंतु आपण पाहिलं 2009, 2014, 2019 कधी मुंबईवरनं, कधी पुण्यावरनं, कधी इंदापूरवरनं घेटकेन उमेदवार लादून अनगरकरांनी इथलं राजकारण दादागिरी, दडपशाही, झुंडशाही आणि तानाशाहीच्या जोरावरती माणसांना विटी धरण्याचं काम केलं, माणसांना त्रास देण्याचं काम केलं. विरोधकांचे राजकीय हिसाब चुकते करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये छळ करणं. आज जखरा कारखाना असेल, भीमा कारखाना असेल, लोकमंगल कारखाना असेल, हे कारखाने बंद पडले पाहिजेत. इथं दुसरी कारखानदारी उभारली नाही पाहिजे. म्हणून या सगळ्यांना अतोनात त्रास देण्याचं काम हे अनगरकरच्या राजन पाटलांनी केलं. बांधवांनो, ही निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावरची निवडणूक आहे. आपण पाहिलं गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता, मोहोळला प्यायला 15-15 दिवस पाणी नव्हतं. त्यावेळी या राजू खरेंनी 24 हजार लिटरचे 17 टँकर मोहोळच्या जनतेसाठी उपलब्ध केले. दिवसातून 3 वेळा पाणी पाजण्याचं काम मी मोहोळच्या जनतेसाठी केलं. आज त्यांच्या आशीर्वादानं, जखरा महाराजांच्या आशीर्वादानं, आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी अत्यंत विश्वासानं या मोहोळ विधानसभेच्या मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे. बांधवांनो, ही निवडणूक अत्यंत विचारपूर्वक आपल्याला मतदान करणारी निवडणूक आहे. आपण नेहमी अनगरकरच्या दडपशाहीला बळी पडलो, परंतु या निवडणुकीमध्ये या मोहोळचं वारं वेगळ्या दिशेनं वाहतोय. अन्याय अत्याचाराला मोहोळची जनता त्रस्त झालेली आहे. इथल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाहीत. राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. ग्रामीण भागामधल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैनंदिन आहे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहेत हेच मात्र समजत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या मोहोळ मतदारसंघातील आदरणीय आमचे गुरुवर्य काकासाहेब साठे यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांच्या मनापासून स्वागत करावं. आणि मग रस्त्याची अवस्था जर पाहिली तर अत्यंत बिकट अशी या रस्त्याची अवस्था आहे. तुम्ही सोहळ्यापासून
मी त्या सिकंदर टाकळीमधून सोहळ्याला जात होतो. जाधव साहेब व्हाईस चेअरमन जगताप साहेबांच्या घरी मी त्या दिवाळीला फराळायला गेलो होतो. त्यांच्या घराकडे जायला रस्ता सुद्धा निघाला. एवढी कुठं आम्ही पाकिस्तान का बांगलादेशामध्ये राहतोय अशा पद्धतीचे हे रस्ते आणि 3,500 कोटी रुपयाचा निधी आणला अशा पद्धतीचा डंका वाजवून स्पेशल मोहोळच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम आमदार यशवंत माने यांनी केलं. त्यांनी जी बुकलेट छापलेली आहे ती बुकलेट नीट वाचा. मी आज जकराया महाराजांच्या साक्षीनं काकासाहेब मी तुम्हाला सांगतो की त्या बुकलेटमधले जवळजवळ 40 ते 50% कामं ही भोगस कामं आहे, जी कामं झालेलीच नाही. आणि मग खोटं काम, खोटं टेंडर, खोटं बिल काढून अत्यंत वेगळ्या पद्धतीची शासकीय निधीची लूट आमदार यशवंत मानेने केलेली आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. 23 तारखेला या मोहोळला स्वातंत्र्याची पाठ आपल्याला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 47 वर्ष झालं, परंतु मोहोळच्या जनतेला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही. मोहोळमधलं वातावरण नेहमी भयभीत राहिलं. मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास रचण्याचं काम या अनगरकरांनी केलं. आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो जकराया महाराजांच्या आशीर्वादानं 20 नोव्हेंबरला मतदान होईल. माझं नाव 1 नंबरला आहे, राजू खरे, तुतारी वाजवणारा माणूस. आपल्याला फक्त 1 नंबरचं बटन दाबायचं आहे. मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी मोहोळची जनता आतुरलेली आहे. मोहोळचा दक्षिण भाग नरखेड असेल, आज आमच्या शेलार मामाच्या भूमिकेत काका आहेत. काकांची 24 गावं ही मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत. आज काकांची भूमिका निर्णायक आहे. काका काल परत पहिल्यांदा तिकडे होते, मानाजी बापू तिकडे होते, उमेशदादा पाटील तिकडे होते, डोंगरे परिवार तिकडे होते, रमेश बारसकर तिकडे होते, पवार साहेब तिकडे होते. म्हणून ह्यांचा विजय झाला. आज ही सारी माणसं पवार साहेबांबरोबर बाजूला गेलेली आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो 200% अनगरकराचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि त्या पराभवासाठी आपण इथे 20 नोव्हेंबरला सकाळी लवकर उठून आपल्या गावातलं जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्याकडे आपण कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे. ही निवडणूक फार वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. या निवडणुकीत 50 वर्षाची दादागिरी अनगरकरांची आपल्याला संपायची नामी संधी आलेली आहे. विकासाचं नवं पर्व आपल्याला सुरू करायचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, मी आज तुम्हाला सांगतो ज्या बुकलेटमध्ये जवळजवळ 50% कामं भोग झालेली आहेत. काकासाहेब आमच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आंबे नावाचं गाव आहे आणि त्या आंबे नावाच्या गावामध्ये एका दलित वस्तीमधल्या रस्ता सुधारण्याच्या कामासाठी 25 लाख रुपयाचं टेंडर निघालं. 25 लाखाचं टेंडर निघालं. 31 मार्चला त्याचं पेमेंट काढण्यात आलं आणि 1-2 एप्रिलला त्याचा चेक वितरित करण्यात आला. आणि ज्या वेळेला आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये RTIमध्ये अर्ज केला त्यावेळेला त्याचं टेंडर, त्याचं वर्क ऑर्डर, त्याचे पेपर मिळाले. आणि ज्यावेळेला त्या रस्त्याची पाहणी करायला गेलो जाधव साहेब, तो रस्ता अस्तित्वात नव्हता. म्हणजे सांगण्याचा उद्देश एक आहे की या यशवंत मानेला दलित वस्तीमधले पैसे सुद्धा खायला लाज वाटायला पाहिजे होती. इतका हा भामटा आमदार आपल्याला 20 नोव्हेंबरला याला इंदापूरला पाठवायचं आहे. लोकसभेला एक पार्सल आपण बीडला पाठवलं आणि हे जे दुसरं पार्सल आहे दलित वस्तीमध्ये, असं एक उदाहरण नाही आहे. काका मी यादी काढली. काका या राज्यात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेक्रेटरी हे माझे सख्खे भाऊजी होते. त्यामुळे बांधकाम खातं काका मी कोळून पिलोय. 40 वर्ष झाले हे खातं आमच्या घरात आहे. आज मी माझे भाऊजी MD आहेत. ह्या यशवंत मानेला एवढं समजत नाही की जे बुकलेट तयार केले त्या बुकलेटमध्ये ग्रामपंचायतनं काम केलं. आता वडाळा ग्रामपंचायत, आता काका 50 वर्ष जिल्हा परिषदेत आहेत. काकांच्या स्वतःच्या हिमतीवर जिल्हा परिषदेचा निधी, ग्रामपंचायतचा निधी काकाने वडाळ्यात निधी आणला. असे मग चरण चौरे असतील, उमेश पाटील असतील, आमचे विजयराज डोंगरे 2 वेळेला अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती. जिल्ह्याची बांधकाम समिती झेडपी त्यांच्या ताब्यात होती.
आणि एवढं मोठं काम त्यांनी या मतदारसंघामध्ये उभं केलं. ती कामं त्या बुकलेटमध्ये, काकांनी केलेली कामं त्या बुकलेटमध्ये, ग्रामपंचायतीने केलेली कामं त्या बुकलेटमध्ये, जिल्हा परिषदेने कामं केलेली त्या बुकलेटमध्ये, केंद्र सरकारने केलेली कामं त्या बुकलेटमध्ये, शासन दरबारी मी वजन वापरून मी एक 70-80 कोटी 90 कोटीचा निधी आणला, तोही त्या बुकलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काही निधी मिळाला तोही त्या बुकलेटमध्ये जाधव साहेब. आणि मग दुसऱ्याचं लेकरू काकाला घ्यायचं माझंच आहे म्हणून मिरवायचं, ही जी सवय ह्या जाधव साहेब, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या विधानसभेत मी कित्येक आमदार बघितले, 50-50 आमदार तर माझे जिगरी दोस्त आहेत, ज्यांना मी आरे तुरे बोलतो, असा माझा दोस्त नाही. पण दादा मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळ्यात लबाड जर आमदार कोण होऊन गेला असेल तर तो यशवंत माने, जो जात चोर, जो बाबाचं नाव बदलतो, जात बदलतो, खोटी कामाची यादी टाकतो, मोहोळकर जनतेची दिशाभूल करतो. येणकीकरांनो, ही वेळ दडवू नका, ही सुवर्ण संधी आलेली आहे. याच्या 20 नोव्हेंबरला आपल्याला मोहोळची या दादागिरीला मूठ माती देऊन ही जी लबाड भामटा आहे यशवंत माने, याला इंदापूरच्या गाडीत आपल्याला बसवून इंदापूरला पाठवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जकराया महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, इनकीमधून जास्तीत जास्त मतदान जाधव साहेब आपल्यावर जास्त दिसत आहे. आपल्या मदतीला आता बाजूचा एक कारखाना आलाय. रात्री मी अभिजित पाटलांबरोबर बसलो होतो.